आता आपण एका आगळ्या वेगळ्या सत्राला सुरुवात करणार आहोत. दरवर्षी आपल्या या परिषदेमध्ये आपण हृदयरोगावरील जनजागृती करण्यासाठी हृदयरोगावरील विविध विषय आपण इथे घेतो आणि आमच्या मॅडमसुद्धा अध्यात्माविषयी बोलतात. पण यावर्षीची विशेष बाब म्हणजे आपण इथे न्यायवैद्यकशास्त्र हे एक सत्र इन्क्लूड केलेले आहे. मला इथे सांगायला खूप अभिमान वाटतो की आमचे सर डॉक्टर सतीश रोपळेकर सर यांनी छत्रपती संभाजीनगर येथील नॅशनल लॉ स्कूलमधून एक्झिक्युटिव्ह MBA इन मेडिकल लॉ ही पदवी विशेष प्रावीण्यासह मिळवलेली आहे. आणि सरांच्या मनामध्ये विचार आला की आपल्या परिषदेचे उद्देश जनजागृती आणि अवेअरनेस पसरवण्यासाठी आहे. तर या न्यायवैद्यकशास्त्राच्या फील्डमधली सुद्धा अवेअरनेस जनसामान्यापर्यंत पोहोचावी या हेतूने हे सत्र घेतलेले आहे. या सत्रामध्ये रुग्णांचे हक्क आणि जबाबदाऱ्या याविषयी डॉक्टर सतीश रोपळेकर सर बोलतील. मी डॉक्टर सतीश रोपळेकर सर यांना विनंती करते की त्यांनी मंचावर येऊन या विषयावर प्रकाश टाकावा. ज्येष्ठ श्रेष्ठ आणि सन्माननीय नागरिक, माझा मनपूर्वक नमस्कार. मी हार्ट फेल्युअर या विषयावर काही बोललेलो नाही. ह्याचा असा वेगळा अर्थ तुम्ही काही काढू नका. मी अजूनही प्रॅक्टिसमध्ये आहे कार्डिओलॉजीच्या. परंतु आमच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरनी सांगितल्याप्रमाणे अशातच मी नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीतून एक्झिक्युटिव्ह MBA इन मेडिकल लॉ आणि हॉस्पिटल मॅनेजमेंट हा डिग्री कोर्स केलेला आहे. म्हणून मला थोडा इंटरेस्ट निर्माण झालेला आहे न्यायवैद्यकशास्त्रामध्ये. तर सगळ्यांचं म्हणणं होतं की बाबा रुग्णांचे हक्क तुम्ही डिस्कस करा. मग मी त्याच्यावर विचार केला की बाबा रुग्णांचे हक्क ही नाण्याची एक बाजू आहे. नाण्याची दुसरी बाजू म्हणजे त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत, रुग्णांच्या जबाबदाऱ्या काय आहेत ते पण सांगणं तितकंच गरजेचं आहे. म्हणून मी जबाबदाऱ्या पण ह्याच्यात ॲड केलेलं आहे. आणि रुग्णांचे हक्क आणि त्याचं कायदेशीर सक्षमीकरण कसं झालेलं आहे आपल्या लॉतर्फे त्याचं मी काही केस लॉज घेऊन तुम्हाला सांगणार आहे संक्षिप्तपणे. तर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आर्टिकल 21 ह्याच्या अंतर्गत बिफोर दॅट रुग्णांचे हक्क डिस्कस करण्यापूर्वी रुग्ण हा एक सामान्य नागरिक आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे नागरिकाला पण काही हक्क आहेत ते आपण पहिले डिस्कस करूया. विशेषतः आरोग्याच्या संदर्भातील हेल्थच्या संदर्भातील नागरिकांचे काय काय हक्क आहेत ते आपण समजून घेऊया. तर कलम 121 भारतीय संविधानच्या अंतर्गत प्रत्येक व्यक्तीला हा जीवनाचा हक्क देण्यात आलेला आहे. राईट टू लाईफ, त्याच्यानंतर राईट टू फ्रीडम, राईट टू एज्युकेशन, राईट टू मॅरी, राईट अगेन्स्ट बॉन्डेड लेबर, राईट टू इलेक्ट्रिसिटी, राईट टू ट्रॅव्हल अब्रॉड, राईट टू प्रायव्हसी. अन्न, पाणी, वस्त्र, निवारा, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त वातावरण हा नागरिकाचा हक्क आहे. कोणाकडनं? सरकारकडनं. त्याच्यानंतर नुसतं राईट टू लाईफ म्हणून चालणार नाही, पण ते लाईफ म्हणजे आयुष्य हे सन्माननीय आणि अर्थपूर्ण जीवन असलं पाहिजे, म्हणजे विथ डिग्निटी. हे फार महत्त्वाचं आहे. आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क देखील प्रदान करण्यात आलेला आहे. पुरेशी वैद्यकीय सेवा देण्याची जबाबदारी ही सरकारची आहे, राज्याची आहे. आपण एक केस लॉ घेऊया. रतलाम सिटीमध्ये एका विशिष्ट एरियामध्ये खूप घाणीचं साम्राज्य झालं होतं. तुडुंब भरले होते नाले, दुर्गंधीयुक्त पाणी त्यात वाहत होतं. रोजच्या रोज कचरा त्याच्यावर लोक टाकत होते. वेळोवेळी ती साफसफाई होत नव्हती. त्याच्यामुळे डासांची उत्पत्ती, त्याची पैदाश वाढत होती. मलेरियासारखे भयंकर आजार उग्र रूप धारण करत होते.
आणि त्याच्या अगेन्स्ट म्युन्सिपल काउन्सिल काहीच ॲक्शन घेत नव्हती. म्हणून तिथले एक सोशल वर्कर वर्दीचंद आणि त्याच्यासोबत आणखीन काही नागरिक हे कोर्टात गेले आणि कोर्टात त्यांनी धाव घेतली आणि कोर्टात जेव्हा प्रकरण गेलं तेव्हा म्युन्सिपल काउन्सिलने सांगितलं की बाबा आमच्याकडे निधीचा अभाव आहे, त्याच्यामुळे ह्या गोष्टी आम्ही करू शकत नाहीत. निधीचा अभाव आहे म्हणून आम्ही या गोष्टी करू शकत नाहीत. परंतु न्यायालयाने असं सांगितलं की बाबा निधीचा अभाव हे काही कारण असू शकत नाही आणि गरिबीचा दावा करणे हे नगर परिषदांच्या सार्वजनिक कर्तव्याचे उत्तर नाही आणि स्वच्छता प्रदान करणे आणि सार्वजनिक आरोग्य राखणे हे सार्वजनिक अधिकारी आणि स्थानिक संस्थांचे प्रथम आणि नॉन निगोशिएबल कर्तव्य आहे. आणि मग त्यांना ते करण्यासाठी भाग पडावं लागलं. आता उदाहरणार्थ पोलिओ निर्मूलन ह्याच्यामध्ये पोलिओचे डोस दिले जातात आणि आपलं राष्ट्र, आपलं नेशन हे पोलिओमुक्त झालेलं आहे ह्याच अंतर्गत. दुसरं एक केस लॉ घेऊया. पश्चिम बंगाल खेत मजदूर समिती वर्सेस स्टेट ऑफ बंगाल. ह्या मजदूर समितीचा एक सदस्य आणि एक शेतकरी ट्रेन ॲक्सिडेंटमध्ये त्याला गंभीर दुखापत झाली, हेड इंजुरी झाली, मेंदूमध्ये रक्तस्राव झाला, खूप सिरियस होता. त्याला सहकार्यांनी ताबडतोब एक सरकारी दवाखान्यात नेलं. सरकारी दवाखान्यात ॲडमिशन आणि उपचार करण्याचं त्यांनी नाकारलं. एका सरकारी दवाखान्यातून दुसऱ्या सरकारी दवाखान्यात गेलं, तिथेही तेच झालं. कारण काय दिलं तर आमच्याकडे बेड उपलब्ध नाही आणि न्यूरोसर्जिकलची फॅसिलिटी आमच्याकडे नाही, त्याच्यामुळे आम्ही ही केस घेऊ शकत नाही. मग नाविलाजास्तव त्याच्या नातेवाईकांना खाजगी रुग्णालयात त्याला दाखल करावं लागलं आणि तिथे त्याचे उपचार झाले, चांगला झाला तो, पण खर्च खूप झाला. मग नॅचरली ह्या पश्चिम बंगाल खेत मजदूर समितीने कोर्टात धाव घेतली आणि दावा केला आणि असं नमूद केलं की बाबा जीवनाचा हक्क, राईट टू लाईफ इज इक्वलंट टू राईट टू हेल्थ, आणि एमर्जन्सीमध्ये सेवा देणं हे प्रत्येक सरकारी दवाखान्याचं परम कर्तव्य आहे आणि ते बंधनकारक आहे असा निर्णय देण्यात आला. आणि सुविधा नसल्याचे कारण हे ग्राह्य धरल्या जाणार नाही असा पण शेरा सुप्रीम कोर्टाने दिला आणि त्याला कॉम्पेन्सेशन मिळालं. तिसरे केस लॉ घेऊया आपण. यारी यदम्मा आणि स्टेट ऑफ आंध्र प्रदेश. या मॅरी यदम्माचा नवरा एक कैदी होता, तुरुंगवास भोगत होता आणि 6 महिन्यापासून तो त्या तुरुंगात होता, परंतु तो आजारी होता. सतत पोटात दुखणे, उलट्या होणे, चक्कर येणे, दम लागणे अशा त्याच्या तक्रारी होता. ह्या तक्रारींकडे तुरुंगाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं. तिथल्या मेडिकल ऑफिसरनी तपासून थातूरमातूर काहीतरी ट्रीटमेंट दिली, बट ही फेल टू डायग्नोस, म्हणजे त्यांनी डायग्नोसिस तो करूच शकला नाही आणि स्वतःला कळत नाही तरी ॲटलिस्ट ही शुड हॅव रेफर टू सम हायर सेंटर, मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्याला रेफर करणं अपेक्षित होतं, तेही झालं नाही. मग तुरुंगात त्याचा सरकारी दवाखान्यात त्याचा मृत्यू झाला. कैदी असल्यामुळे पोस्टमॉर्टम झालं. पोस्टमॉर्टमवर लक्षात आलं की त्याच्या एओर्टिक व्हॉल्व डिसीजमुळे त्याचा मृत्यू झालेला आहे आणि न्यायालयाने मग असा निर्वाळा दिला की बाबा हा एओर्टिक व्हॉल्व आजार हा काही ॲक्यूट नाही, अचानक घडणारा आजार नाही, हा कालांतराचा आजार आहे. त्याच्यामुळे यू हॅव फेल्ड टू डायग्नोस. तुम्ही त्याचं रोगनिदान करू शकले नाही, त्याला उच्च सेंटरला तुम्ही रेफर केलं नाही, हायर सेंटरला रेफर केलं नाही, तिथे तुमचा निग्लिजन्स झालेला आहे आणि त्यासाठी त्यांनी राज्याला जबाबदार धरलं आणि नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले. आता आपण रुग्णांच्या हक्कांकडे वळूया. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, राष्ट्रीय मानव अधिकार आयोग यांनी 17 हक्क दिले आहेत रुग्णांना. ते कोणते कोणते आहेत? प्रत्येक हक्क आपण केस लॉच्या आधारे समजून घेऊया, फक्त मी आता इन्युमरेट करतो. एक तर माहितीचा अधिकार, राईट टू इन्फॉर्मेशन. माहितीपूर्ण संमतीचा अधिकार, इन्फॉर्म्ड कन्सेंट. वैद्यकीय नोंदी घेण्याचा अधिकार म्हणजे रेकॉर्ड, मेडिकल रेकॉर्ड मिळण्याचा अधिकार.
गोपनीयता आणि मानवी प्रतिष्ठेचा अधिकार म्हणजे प्रायव्हसी, कॉन्फिडेन्शियलिटी आणि डिग्निटी ही रुग्णाची मेंटेन व्हायला पाहिजे. आपत्कालीन वैद्यकीय सेवेचा अधिकार आहे. एमर्जन्सी ट्रीटमेंट हॅज टू बी ऑफर्ड बाय एव्हरी डॉक्टर ऑर एव्हरी हॉस्पिटल. भेदभाव न करण्याचा अधिकार, नो डिस्क्रिमिनेशन, किंवा हा जीवनदायीचा पेशंट आहे, हा प्रायव्हेट पेशंट आहे. रुग्णाच्या शिक्षणाचा अधिकार, पेशंटला एज्युकेट होण्याचा अधिकार आहे. सो त्यांनी जे काही प्रश्न विचारले आजाराच्या संदर्भात तर ते डॉक्टरांनी त्यांना शिकवलं पाहिजे. सुरक्षितता आणि दर्जेदार काळजी घेण्याचा अधिकार, दरांमध्ये पारदर्शकता अधिकार म्हणजे जे काय रेट्स आहेत, हॉस्पिटलचे चार्जेस आहेत, दे शुड बी डिस्प्लेड. दर्शनी भागात ते डिस्प्ले व्हायला पाहिजेत. ऐकले जाण्याचा आणि दाद मागण्याचा अधिकार. सेकंड ओपिनियन, दुसऱ्या मताचा अधिकार. एव्हरी पेशंट हॅज गॉट राईट टू टेक द सेकंड ओपिनियन. उपचार, पर्यायी उपचार निवडण्याचा अधिकार. समजा मी एखाद्या पेशंटला सांगितलं की बाबा तुम्हाला असे असे आजार आहेत किंवा असे असे ब्लॉक्स आहेत, याच्यात तुम्हाला अँजिओप्लास्टी करावी लागेल, तर त्या पेशंटला अधिकार आहे, तो दुसऱ्या कार्डिओलॉजिस्टचं ओपिनियन घेऊ शकतो की बाबा अँजिओप्लास्टी करायची का बायपास करायची. तर तो पर्यायी निवड आणि तो निवडू शकतो. समजा अँजिओप्लास्टी मी सांगितली पण त्याला अँजिओप्लास्टी नाही करायची, बायपास करायची, तो ही कॅन चूज बायपास. औषधे आणि चाचण्या मिळवण्यासाठी स्त्रोत निवडण्याचा अधिकार म्हणजे इट्स नॉट कंपल्शन किंवा त्याच हॉस्पिटलमधनं मेडिसिन विकत घेतले पाहिजेत किंवा डॉक्टर सांगतील त्याच लॅबोरेटरीमध्ये जाऊन टेस्ट केल्या पाहिजेत किंवा रेडिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन्स केले पाहिजेत. सो ही हॅज ऑल फ्रीडम टू डू इट एनिवेअर ही लाईक. योग्य रेफरल आणि ट्रान्सफरचा अधिकार. समजा एखाद्या रुग्णाला अपेक्षित फरक दिसून येत नाही ट्रीटमेंटमुळे एखाद्या रुग्णालयात, तर ही कॅन से किंवा मला इथं राहायचं नाही, मला दुसऱ्या दवाखान्यात रेफर करा. सो तो अधिकार त्याला आहे. क्लिनिकल चाचण्यांमध्ये सहभागी असलेल्या रुग्णांना मिळण्याचा अधिकार, तसेच बायोमेडिकल आणि आरोग्य संशोधनात सहभागी असलेल्या रुग्णांच्या संरक्षणाचा अधिकार हा संविधानाने दिलेला आहे. रुग्ण किंवा मृत व्यक्तीचा मृतदेह रुग्णालयातून डिस्चार्ज घेण्याचा अधिकार नातेवाईकांना आहे. त्याच्यामुळे डॉक्टर किंवा हॉस्पिटल डेड बॉडी ही थांबवू शकत नाहीत, रोखू शकत नाहीत, इरेस्पेक्टिव्ह त्यांनी बिल भरले की नाही. तर हे सर्व अधिकार रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना प्रदान झालेले आहेत. तर एक एक आपण बघूया. माहिती, नोंदी आणि अहवालाचा हक्क. रुग्णाला किंवा त्याच्या नातेवाईकांना त्यांची विनंती अर्ज मिळाल्यापासून 72 तासाच्या आत त्याला नोंदी देणं अपेक्षित आहे कायद्यानुसार. एक प्रकरण घेऊया. केस लॉ, मिसेस अनिता सिंग वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ दिल्ली अँड सर गंगाराम हॉस्पिटल, न्यू दिल्ली. मिसेस अनिता सिंगचा मुलगा हा स्वतः एक ऑर्थोपेडिक सर्जन होता. सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये तो ॲडमिट होता आणि उपचाराच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. अनिता सिंगला त्याच्या बाबतीत काही डिटेल्स पाहिजे होते, जसं की त्याचा इन्चार्ज कन्सल्टंट डॉक्टर कोण, रोजचं मेडिकल रेकॉर्ड, त्याचं केस रेकॉर्ड आणि केस रिपोर्ट्स त्याला पाहिजे होत्या. त्याच्यानंतर इन्व्हेस्टिगेशनचे रिपोर्ट, रेडिओलॉजिकल टेस्टचे रिपोर्ट आणि डिटेल बिल, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती तिला हवी होती. तिने अर्ज केला सर गंगाराम हॉस्पिटलला. गंगाराम हॉस्पिटलने सांगितलं की हे सगळं कॉन्फिडेन्शियल असतं, आम्ही देऊ शकत नाही. म्हणून तिने डायरेक्टर हेल्थ सर्व्हिसेसला तक्रार केली. डायरेक्टर हेल्थ सर्व्हिसेसनी सांगितलं की बाबा ते प्रायव्हेट हॉस्पिटल आहे, त्यांचं आमच्यापर्यंत येत नाही, तर तुम्ही त्यांच्याचकडे जा. मग आता हॉस्पिटलनी नाकारलं, डायरेक्टर हेल्थ सर्व्हिसेसकडे उत्तर नाही मिळालं, म्हणून केंद्रीय माहिती अधिकार ह्याच्या अंतर्गत CIC ह्याच्या अंतर्गत तिने तिथे तक्रार केली आणि तिथे मग निर्वाळा झाला की बाबा तिला सगळ्या नोंदी देण्यात यावेत आणि पेशंट हा कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्टच्या अंतर्गत हा ग्राहक आहे, त्याच्यामुळे ही हॅज गॉट एव्हरी राईट टू गेट द इन्फॉर्मेशन. आणि माहिती देण्यात ऑब्स्ट्रक्शन तुम्ही केलेलं आहे म्हणून 50,000 रुपयाचा दंड आणि 21 दिवसाच्या आत सगळं रेकॉर्ड तिला द्यायला लावलं न्यायालयाने. आता अजून एक केस रिपोर्ट. आता गोपनीयता, खाजगीपणाचा आणि सन्मानाचा हक्क, प्रायव्हसी,
कॉन्फिडेन्शियलिटी आणि डिग्निटी. असं अभिप्रेत आहे की प्रत्येक रुग्णाची माहिती, त्याचे आजार हे गुप्त ठेवावेत डॉक्टरांनी आणि जग जाहीर करू नयेत किंवा कोणालाही ते डिस्क्लोज करू नयेत. कोणाला काही दुर्मिळ किंवा वाईट आजार असतात जसं एड्स वगैरे, त्यात त्याची प्रतिष्ठा पणाला जाऊ शकते, म्हणून ते कॉन्फिडेन्शियल ठेवणं गरजेचं आहे. परंतु ह्याच्यात सार्वजनिक आरोग्य जेव्हा इन्व्हॉल्ड असतं तेव्हा ही गोष्ट अपवादात्मक आहे. आता एक प्रकरण बघूया. मिस्टर एक्स वर्सेस हॉस्पिटल झेड, 1958ची केस आहे. मिस्टर एक्स हा स्वतः डॉक्टर, तो रक्तदानासाठी झेड हॉस्पिटलमध्ये गेला चेन्नई स्थित. ब्लड डोनेशनच्या अगोदर सगळ्या चाचण्या होतात त्या डोनरच्या. त्याच्यात आढळून आलं की तो HIV पॉझिटिव्ह आहे. ही बाब रुग्णालयाने त्याच्या मंगेतरला, फियांसीला सांगितली आणि नातेवाईकांना सांगितले की हा HIV पॉझिटिव्ह आहे. त्याच्यामुळे मिस्टर एक्सचं असं म्हणणं पडलं की माझी गोपनीयता, प्रायव्हसी, कॉन्फिडेन्शियलिटी आणि डिग्निटी ह्यांनी हे केलेली आहे, उघड केलेली आहे. परंतु म्हणून तो कोर्टात गेला. कोर्टाने निर्णय दिला की गोपनीयतेचा हक्क हा मान्य आहे, प्रायव्हसी आणि कॉन्फिडेन्शियलिटी ही ठेवलीच पाहिजे, मान्य आहे. परंतु जेव्हा सार्वजनिक आरोग्याला त्यांनी प्राधान्य दिलं, म्हणजे त्याच्या मंगेतरच्या आरोग्याला, जिच्याशी त्याचं लग्न होणार होतं, तर तिच्या आरोग्याला न्यायालयाने प्राधान्य दिलं आणि ती केस खारिज केली. त्याच्यानंतर इन्फॉर्म कन्सेंट, रुग्णाला उपचाराची माहिती समजेल अशा भाषेत दिली पाहिजे आणि संमती ही रुग्णाचीच असावी, इतर नातेवाईकांची असू नये. तर आपण जी काय प्रोसिजर करणार आहोत ती प्रोसिजर नेमकी कशी करणार आहेत, कोणत्या ॲनेस्थेशियाखाली करणार आहोत, त्याची संभाव्य गुंतागुंत काय किंवा प्रोबॅबल रिस्क काय, डेथ होण्याचे चान्सेस काय आहेत, ती केली तर त्याच्यापासून रुग्णाला काय फायदा होणार आहे आणि नाकारली तर त्याच्यापासून त्याला काय नुकसान आहे, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती, इत्थंभूत माहिती डॉक्टरांनी रुग्णाला देणं अपेक्षित आहे. त्यालाच इन्फॉर्म्ड कन्सेंट म्हणतात सगळ्या. आणि ह्याच्या व्यतिरिक्त अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंट दुसरी काही उपलब्ध आहे का ती पण त्या रुग्णाला सांगणं गरजेचं आहे. म्हणजे पेशंट मग एज्युकेटेड निर्णय घेऊ शकतं. सगळ्या आफ्टर ऑल कन्सिडरेशन्स ही कॅन चूज की बाबा नाही मला हे करायचं आहे. तर एक केस लॉ घेऊया. समीरा कोहली वर्सेस प्रभा मनचंदा, दिल्लीची केस आहे. समीरा कोहली ही 43 वर्षाची अविवाहित महिला, तिच्या गायनेकोलॉजिकल इश्यूजसाठी डॉक्टर प्रभा मनचंदाकडे गेली आणि मनचंदा डॉक्टरांनी सांगितलं की तुमची डायग्नॉस्टिक लॅप्रोस्कोपी करावी लागेल. तुमचे गायनेकोलॉजिकल जे काही इश्यूज आहेत ते बघण्यासाठी डायग्नॉस्टिक लॅप्रोस्कोपी करावं लागेल. तिने संमती दिली, ठीक आहे डायग्नॉस्टिक लॅप्रोस्कोपी करा. डायग्नॉस्टिक लॅप्रोस्कोपी करताना डॉक्टर मनचंदाच्या लक्षात काही गोष्टी आल्या आणि त्यांना वाटलं की बाबा हिचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत हे तिच्या गर्भाशयामुळे आणि अंडाशयामुळे आहेत आणि ते काढणं गरजेचं आहे. म्हणून वेटिंग रूममध्ये बसलेल्या तिच्या आईला त्यांनी सांगितलं की बाबा असं असं आहे आणि गर्भाशय काढावं लागेल, अंडाशय काढावं लागेल. तर ती म्हातारी बिचारी म्हणती ठीक आहे तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा. तिची कन्सेंट घेतली, केलं ऑपरेशन. ऑपरेशन झाल्यावर समीराने प्रश्न विचारला की बाबा तुम्ही असं का केलं, माझ्याकडनं तुम्ही फक्त डायग्नॉस्टिक लॅप्रोस्कोपीची कन्सेंट घेतली, मग तुम्ही एवढं मोठं एक्सटेन्सिव्ह ऑपरेशन काय केलं. ती गेली कोर्टात. नॅशनल कन्झ्युमर कमिशननी निर्वाळा दिला की बाबा तुमच्या हिताची गोष्ट होती म्हणून ह्या डॉक्टरांनी तिचं ऑपरेशन केलेलं आहे आणि त्यात आम्हाला काही गैर वाटत नाही, निर्दोष मुक्तता झाली. पण त्या निर्णयाच्या विरुद्ध समीरा सुप्रीम कोर्टात गेली आणि मग सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की बाबा तिची निदानासाठी संमती होती, डायग्नॉस्टिक लॅप्रोस्कोपीसाठी होती आणि मोठी शस्त्रक्रिया ही परवानगीशिवाय करण्यात आली. बरं असंही नव्हतं की ते लाईफ थ्रेटनिंग सिच्युएशन होती. लाईफ थ्रेटनिंग सिच्युएशन जेव्हा असते तेव्हा कन्सेंट नाही घेतली तरी चालते.
आणि विशिष्ट प्रक्रियेसाठी म्हणजे दुसऱ्या अधिक व्यापक प्रक्रियेसाठी ही वैध नाही आणि म्हणून डॉक्टरना मग 20,000 आय थिंक 20,000 रुपीज कॉम्पेन्सेशन द्यायला सांगितलं. आता ह्याच्याच विरुद्ध आपत्कालीन उपचारात संमती डॉक्टर टी थॉमसच्या विरुद्ध एलिसा या बाईंनी तक्रार केली. तिचा नवरा जॉन हा डॉक्टर थॉमसच्या अंडर ॲडमिट होता. पोटातला संसर्ग आणि खूप वाढला होता, खूप सिरियस झाला होता आणि त्याच्यामुळे तो बेशुद्ध झाला. डॉक्टर थॉमस सेड की बाबा ठीक आहे, आता त्यांचे नातेवाईक येऊ दे, नातेवाईक आल्यावर त्यांची कन्सेंट घेऊन आपण ऑपरेशन करू, कन्सेंट पाहिजे. म्हणून ही प्रेफर्ड टू वेट टिल द रिलेटिव्स कम. रिलेटिव्स काही वेळेवर आले नाहीत आणि त्याचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी कोर्टात धाव घेतली आणि उपचारांच्या विलंबामुळे मृत्यू झाला असा दावा केला. कोर्टाचा निर्णय असा झाला की कायदा हा गृहीत धरतो की रुग्णाला वाचवायचेच आहे आणि कधीकधी इम्प्लाइड कन्सेंट ही मानली जाते आणि म्हणून संमती ही गर्भित आहे, गर्भित संमती असते असं न्यायालयाने सांगितलं. इम्प्लाइड कन्सेंट असते. ही शुड हॅव गॉन हेड अँड डू द सर्जरी कारण की इट वॉज लाईफ थ्रेटनिंग, लाईफ सेव्हिंग प्रोसिजर. म्हणून त्याच्या विरुद्ध निर्णय झाला. आपत्कालीन वैद्यकीय सेवांचा हक्क कोणत्याही रुग्णाला नाकारता येणार नाही. परमानंद कटारा वर्सेस युनियन ऑफ इंडिया, एक स्कूटर ॲक्सिडेंट झाला. त्याच्यामध्ये तो स्कूटर चालवणारा खूप सिरियस झाला. त्याला दवाखान्यात नेण्यात आलं, सरकारी दवाखान्यात. त्या दवाखान्याने सरकारी नाही, प्रायव्हेट हॉस्पिटलला नेण्यात आलं. त्या प्रायव्हेट हॉस्पिटलने सांगितलं की बाबा आम्हाला मेडिको लिगल केसेस घेण्याचा अधिकार नाही, त्याच्यामुळे जिथे मेडिको लिगल केसेस घेतल्या जातात तिकडे तुम्ही जा. मग तिथून ते 20 किलोमीटर दूर होतं. ते 20 किलोमीटर जाता जाता त्याचा मृत्यू झाला. मग हा परमानंद कटारा तो काही नातेवाईक नाही ह्या स्कूटर ॲक्सिडेंटवाल्याचा, तो एक हेल्थ ॲक्टिव्हिस्ट आहे. तर त्याने कोर्टात धाव घेतली आणि हॉस्पिटलच्या विरुद्ध दावा ठोकला. त्यात निर्णय असा झाला की जीवन वाचवणे हे सर्वोच्च कर्तव्य आहे प्रत्येक हॉस्पिटलचे आणि डॉक्टरचे आणि हा नियम सरकारी आणि खाजगी डॉक्टरांना बंधनकारक आहे. परंतु याच्यात कधीकधी डॉक्टरांना काही भेडसावणारे मुद्दे असतात. ते म्हणजे डॉक्टर आणि रुग्णालय आपत्कालीन रुग्णांची सेवा करण्यास बांधील आहेत का. नंबर 2, सरकारी आणि खाजगी रुग्णालयांसाठी ही जबाबदारी आहे का, म्हणजे सेम आहे का. आणि तिसरं, जर पोलीस केस मेडिको लिगल असेल तर रुग्णाची सेवा करण्यापूर्वी पोलिसांच्या औपचारिक जी काय असते ऑफिशियल प्रोसिजर ती पूर्ण करणं गरजेचं आहे का. आता एमर्जन्सीमध्ये छोट्या छोट्या नर्सिंग होमचा प्रॉब्लेम येतो, हे फॅक्ट आहे, बिकॉज आय हॅव एक्सपिरियन्स्ड. जिथे विशेषतः वन मॅन शो असतो तिथे दिवसभर काम करून एखादा कन्सल्टंट थकलेला असतो, रात्री एमर्जन्सी आली तर मग त्याला एमर्जन्सी अटेंड करणं हे जरा अवघड जातं आणि मग त्याची काहीशी अशी परिस्थिती होते ह्या गाण्यात दाखवल्याप्रमाणे. मुझको इस रात की तन्हाई में आवाज न त्याला नको वाटतं एमर्जन्सी घ्यायची. आवाज न दो आवाज. मग दुसऱ्या मताचा हक्क पारदर्शकता रेट्समध्ये आणि भेदभाव न होण्याचा हक्क. तर दुसरे मत म्हणजे सेकंड ओपिनियन घेण्याचा हक्क प्रत्येक रुग्णाला आहे. तसेच वैद्यकीय संस्थांकडून दिल्या जाणाऱ्या सेवा, चाचण्या, तपासण्या आणि उपचारांसाठी रुग्णांवर आकारले जाणारे सर्व खर्च जनतेसमोर प्रदर्शित केले पाहिजेत आणि जात, धर्म, आजार यावरून भेदभाव निषेध आहे. सुरक्षितता आणि दर्जेदार उपचारांचा हक्क, स्वच्छ वातावरण हॉस्पिटलचं हवं, संक्रमण नियंत्रण म्हणजे इन्फेक्शन कंट्रोल, सुरक्षित रक्तसंक्रमण
म्हणजे ब्लड ट्रान्सफ्युजन शुड बी सेफ प्रोटेक्टेड. तर ह्याच्यात एक केस लॉ आहे. एक महिला पोर्ट ब्लेअरला बाळंतपणासाठी ॲडमिट होती. बाळंतपणाच्या दरम्यान रक्तस्राव झाला, त्याच्यामुळे तिला रक्त देण्याची गरज होती. सोबत कोणी नातेवाईक नव्हते ज्यांचं ब्लड घेऊन मग तिला रक्त दिलं गेलं असतं, आणि हॉस्पिटलमध्ये देखील स्टॉक नव्हता ब्लडचा. म्हणून तिथल्या एका सेलरनी म्हणजे खलाशानी रक्त डोनेट केलं आणि तिला ते देण्यात आलं. आता रक्त जे डोनेट झालेलं आहे त्याच्या सर्व चाचण्या युजल करणं अपेक्षित आहे. त्या हॉस्पिटलनी बऱ्याचशा चाचण्या केल्या, फक्त त्यांच्याकडे HIV टेस्ट करण्याची काही सुविधा नव्हती. म्हणून ती टेस्ट न करताच तिला ब्लड ट्रान्सफ्युजन दिलं. नंतर लक्षात आलं की ती HIV पॉझिटिव्ह झाली. म्हणून परत प्रकरण न्यायालयात गेलं आणि सरकारला नुकसान भरपाईचे आदेश देण्यात आले. आता कमिंग टू मरण्याचा हक्क. प्रत्येक व्यक्तीला मरण्याचा हक्क आहे का? रुग्णाला विशेषतः, ज्याला आपण इच्छामृत्यू म्हणतो किंवा युथेनेसिया म्हणतो. तर इच्छामृत्यू हे दोन प्रकारचे आहेत. एक पॅसिव्ह, हे आपल्या भारतामध्ये सध्या कायदेशीर झालेलं आहे. पण ॲक्टिव्ह युथेनेसिया म्हणजे डॉक्टरांच्या मदतीने मरण हे प्रतिबंधित आहे. परंतु लिव्हिंग विल म्हणजे ॲडव्हान्स्ड मेडिकल डायरेक्टिव्स प्रत्येक व्यक्ती देऊ शकतो, की बाबा समजा इन केस भविष्यात मी सिरियस झालो तर मला व्हेंटिलेटर लावू नका, इंट्युबेट करू नका किंवा त्रासदायक काही उपचार करू नका, अशी तो नोंदी करू शकतो. त्याला आपण पॅसिव्ह युथेनेसिया असं म्हणू शकतो. तर हे झाले रुग्णांचे हक्क. आता रुग्णांच्या जबाबदाऱ्या बघू. तर दॅट इज दी अदर साईड ऑफ द कॉईन. पण हे शोलेसारखी कॉईन नाही, ह्याच्यात खरंच हेड आणि टेल आहे. जबाबदाऱ्या पण जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. अचूक माहिती प्रदान करा. आपल्या वैद्यकीय इतिहास हिस्ट्रीबद्दल सद्य परिस्थिती काय आहे, तुम्हाला काही औषधांची ॲलर्जी आहे का, किंवा तुमची जीवनशैली कशी आहे, हे प्रामाणिक माहिती देणं डॉक्टरांना गरजेचं आहे. आता बरेच जण ते आजार लपवतात. उदाहरणार्थ एखाद्याला HIV आहे तर ते डॉक्टरांना सांगतच नाहीत की बाबा मी HIV ग्रस्त आहे, आणि मग ते लपवून ठेवतात. त्याच्यामुळे न केवळ डॉक्टरना पण हॉस्पिटलच्या इतर कर्मचाऱ्यांना पण देखील धोका होऊ शकतो. त्याच्यानंतर औषधांची काही ॲलर्जी असेल तर ती सांगितली पाहिजे, म्हणजे मग डॉक्टर त्याची नोंद ठेवतो आणि मग ते औषध देण्याचं टाळतो किंवा देत नाही. स्वतःची काळजी कशी घ्यायची ते समजून घ्या. आपल्याला आपले निदान, उपचार, पर्याय किंवा सूचना समजत नसल्यास तुम्ही उघडपणे प्रश्न विचारा डॉक्टरना. समजून घ्या नेमकं त्यांना काय म्हणायचं आहे. परत प्रश्न विचारा आणि जे काही उपाययोजना डॉक्टरनी सांगितले आहेत त्याचे अनुसरण करा. सांगितलेल्या औषधोपचार आणि पथ्यांचे पालन करा. रेग्युलर औषधांचे डोसेस त्याचे समजून घ्या. त्याच्यानंतर जो काही आहार सांगितला आहे मार्गदर्शक तो फॉलो करा आणि फॉलोअप डेट जी आहे ती फॉलो करा. त्याच्यानंतर आपल्या आजाराच्या स्थितीत काही बदल झाल्यास किंवा आपल्या उपचारात असलेल्या समस्यांविषयी आपल्या डॉक्टरांना माहिती द्या, की बाबा माझ्या पायावर सूज येते आहे तुमचे उपचार चालू केल्यापासून, किंवा अमुक होत आहे. बरेचसे रुग्ण काय करतात की स्वतःच्या मनानेच निष्कर्ष काढतात की बाबा ह्या गोळीमुळे हा त्रास होतो आणि ती गोळी बंद करतात, जी कदाचित सर्वात महत्त्वाची असू शकते. सो जस्ट रिपोर्ट टू डॉक्टर की बाबा असं होतं आहे. मग डॉक्टर विल टेक अ डिसिजन किंवा काय करायचं. इतरांचा आदर करा. रुग्णालयातील कर्मचारी, इतर रुग्ण आणि सौजन्याने वागा, आणि रिसेप्शनिस्ट किंवा रिसेप्शन काउंटरवर असलेल्या लोकांशी आदराने वागा. अरेरावी करू नका. आणि सुरक्षिततेच्या नियमांचं पालन करा, सुविधांच्या नियमांचे पालन करा. ते तुमच्याच फायद्याचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करा. बिले त्वरित भरा आणि आरोग्य सेवांसाठी आपल्या आर्थिक जबाबदाऱ्या समजून घ्या.
एक जनमानसांमध्ये युजली आजारपणावर खर्च झाला किंवा हॉस्पिटलवर खर्च झाला तो एक अनावश्यक विनाकारण खर्च झाला अशी भावना होते. ते साहजिकच आहे. दे माइट स्पेंड मनी फॉर देअर एन्जॉयमेंट, पण जेव्हा तब्येतीसाठी खर्च होतो तो विनाकारण अनावश्यक होतो असं त्यांची भावना असते. तर बिले मात्र त्वरित भरा आणि आपल्या स्वतःच्या आरोग्यास प्रोत्साहन द्या. आपल्या आरोग्यास प्रोत्साहित करणाऱ्या जीवनशैलीची निवड करा आणि आरोग्य सुधारण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे अनुकरण करा आणि रुग्णालयातील संसाधने संरक्षित करा. हे झाले जबाबदाऱ्या. तर एवढंच मला जबाबदाऱ्या आणि हक्क याच्याबद्दल बोलायचं होतं. काही प्रश्न असतील तर आपण पॅनल डिस्कशनमध्ये घेऊया.